90 वर्षांपूर्वी एक नाग एका स्त्रीचं निमंत्रण ऐकून आला होता असं ऐकलं होतं. आज प्रत्यक्षात आपण तेच पाहतोय. देवी आईच्या उत्सवाची सुरुवात शुभ संकेताने झालेली आहे. ओ बुवा, बोला देवी महागौरी माते की जय. देवी महागौरी माते की जय. देवी. प्रकाश, अरे मंदिर तर इकडे आहे, मी इकडे कुठे चालली काय माहिती. अरे मूर्खानो, तिकडे आपल्या देवी आईचं मूळ स्थान आहे. ज्या देवळात आपण उत्सव साजरा करतोय ना आज, ते देऊळ आपण नंतर बांधलेलं आहे. खरंच विलक्षण मुलगी आहे. चला बोला देवी आई महागौरी माते की जय. अशी कशी देवीवर रुसली, शेवटी आले तुझ्या दारी. तिच्या हट्टाची असंच वाटत असेल ना तुला? रीत सांगा कसली, लेक अशी कशी. पण मी आले केवळ आणि केवळ माझ्या वडिलांच्या स्वाभिमानासाठी. बाबा, ताई उलट चालली आहे. हो ना बुवा, बघा ना काय. आखरीत नाही नागनाथा, जी वाट आतापर्यंत गावकऱ्यांनी अनोळखी केली होती त्याच वाटेवर मीरा उलट पावली चालत चालली. कुणाला बी ऐक देवी महागौरी माते की जय. देवी महागौरी माते की जय. देवी महागौरी माते की जय. अशी बघतच राहाय, तिचं दर्शन हिला घ्यायचंच नाही. देवी महागौरी माते की जय. देवी महागौरी माते की जय. सगळे तयार राहता ना रे तुम्ही? तो निघाला इकडून. सगळं ठरल्याप्रमाणेच झालं पाहिजे. त्याच्या गाडीचा नंबर माहिती आहे तुम्हाला, फोटो पाठवलाय मी. आज त्या अथर्वचा विषयच करून टाका. एकदा का तो या जगातून फर्र झाला की मग मी त्याची जागा घ्यायला मोकळा. चला, गुड न्यूज द्यायलाच फोन करा. अथर्व, आज तुझं राम नाम सत्य फिक्स आहे. अथर्वच्या जीवाला धोका आहे.
महागौरी माते की जय। देवी महागौरी माते की जय। हे देवा नागराजा, गुरव कुटुंबाच्या निमंत्रणाला मान देऊन आज उत्सवाच्या दिवशी तू साक्षात इथे येऊन विराजमान झालास. आम्ही सगळे गावकरी धन्य झालो. मीरा, माझी खात्री होतीच, तूच देवी आईची खरी भक्त आहेस. अरे अरे नवलच आहे. मीरा देवीला मानत नाही, कधी हात जोडत नाही, मग तिच्या हातून हा विधी झालाच कसा पूर्ण? बुवा बरोबरच म्हणाले. देवी आईची खरी भक्त मीराच आहे. असं काय नाही, मला तर असं वाटतं ना, मीराला काही जादू येत असेल. बरोबर बोलतोस तू. तिचा बाप तो शिवनाथ कायम स्मशानात असतो, त्याच्याकडून अशी शिकली असेल. हां, तर मंडळी, आपल्या मीराने उत्सवाचा पहिला विधी अगदी यथोचित पूर्ण केला आहे. खूप मोठं धाडस दाखवलंय पोरीने. गावात सगळीकडे ह्याच गोष्टीची चर्चा सुरू आहे. अहो, चर्चा होणार. खूप वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट आज गावात पुन्हा एकदा घडली आहे. हे म्हणजे मीरामुळे देवी आईने उत्सवाला दिलेला आशीर्वादच आहे. हो, तो नाग चक्क ताईच्या मागे मागे देवळात आला. कसं शक्य आहे? नाग तिच्या मागून आला. अहो, तुम्ही तरी व्हिडिओ बघितलात, पण तो नाग प्रत्यक्षात खूप मोठा होता. हो, आम्हालाही काही कळत नव्हतं. आमच्या डोळ्यासमोर घडत होतं. पण पुढचा विधी काय? कलश शोधणी. हा विधी आधीच्या विधीपेक्षाही कठीण असणार आहे. कलश शोधणी म्हणजे नक्की काय करायचं असतं? सांगतो. देवी आईच्या कलशाची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवळापुढील कुंडात तो सोडून दिला जातो. नंतर विधी केलेल्या स्त्रीने त्या कुंडाच्या पाण्यात उतरून तो कलश शोधून काढायचा असतो. इतकंच? मग त्यात कठीण काय? कुंडात उतरून कलश शोधणं तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये मीरा. एरवी शांत दिसणारा कुंड आत एखादी व्यक्ती शिरली की तिला आत खोल पाण्यात खेचत जातो. कलश शोधायचा. तो शोधायचा म्हणजे तो चोरीलाही जाऊ शकतो, हो ना? मग ते दुसरं कलश आणतील. नाही, तोच कलश वापरावा लागतो. देवीच्या उत्सवात पिढ्यानपिढ्या तोच कलश वापरला गेलाय. आणि कलशच नसेल तर हा विधीच होणार नाही. वा वा बाबा, काय आयडिया दिली. जय रंगराज बाबा, जय रंगराज बाबा. याचा अर्थ कलश चोरीला जाऊ शकतो. हो हो, चोरीला जाऊ शकतो. पण तो चोरणार कोण बाबा? कोण म्हणजे मीच चोरणार. कलश चोरते आणि अशा ठिकाणी लपवून ठेवते ना, त्या मीरालाच काय, तिच्या बापाला सुद्धा सापडणार नाही. अहम ब्रह्मास्मी. एक्सक्यूज मी, ही काय खेळायची जागा आहे का?
माझं मी बघल. तू निघित ना, चाल. एकतर तुम्ही रस्ता अडवताय आणि उलट मलाच बोलताय. ए चिकने, त्या मोठ्या गाडीत बसलं म्हणजे स्वतःला काय शाना समजतो हा? हे पाहिलं का काय? फोडू का गाडी? हे फोडू? व्हॉट नॉनसेन्स, काय चाललंय हे? तू नॉनसेन्स, तुझी अख्खी फॅमिली नॉनसेन्स. शाने. हे इडियट. अरे गाडीत बसून काय बोलतोय हा? अरे हिम्मत असेल तर बाहेरून बोल ना. हा, ये बाहेर. आलो, बोला. प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम ना, तूचे माझा प्रॉब्लेम. हात लावायचं नाही. ए आईची अंगाई काय आहे? अजून किती कॅसेट्स आहेत? किती कॅसेट्स आहेत अजून? अंगाई ऐकतेस तर पण तोडतेच बघतो. ए सोड सोड, हा सोड. मला नक्की मारतेस? आता मी तुला दाखवतो. चल. काय करतोय तू? बोलता येत नाही पण नाटकं कमी होत नाही तुझी. हा, स्कूलमधून नुसत्या कंप्लेंट्स कंप्लेंट्स कंप्लेंट्स. आज तुला दाखवते मी. नशीब तुझा कुत्रा नाही इकडे. आता चल.
मला ओरबाडलंस ना, आता भोग. सगळ्यांना स्वतःच्या मागे पळवायला तुला खूप आवडतं ना. आता हा त्रास तुला रोज होणार. And then soon you will meet your mother. अथर्वा, 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 अहो, लागलंय किती तुम्हाला? अथर्वा उठा प्लीज, उठा. आपण डॉक्टर. अथर्वा, सॉरी, मी काहीच करू शकत नाहीये. तुम्ही सावरा ना स्वतःला. उठा प्लीज. सावकाश सावकाश सावकाश. अथर्वा, अथर्वा. वेदा, 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 माया काच खाली घे प्लीज. माया, किती नीच असशील तू. एवढ्याशी जीवाला त्रास देऊन काय मिळतंय तुला? माया, मॅडमला काही सांगितलंस ना, जीव घेऊन तुझा. आई. वेदा, काय ग बाळा, काय झालं? का रडतेस? नेहमीच शाळेला जायचं नाहीये. वेदा, असं करून कसं चालेल? शाळेत तर जायला हवं ना. इट्स ओके, इट्स ओके. तिला मी घेऊन चालले आता शाळेला. आई, बाया माझ्या वेदा. वेदा, आता मस्तपैकी क्लासला जा हा. आणि क्लासमध्ये गेलीस की नीट रोजी नीट अभ्यास करायचा. तर सरांना सांगेल वेदा घरी पण त्रास देते. ओके, गुड गर्ल, गुड गर्ल. लव यू. बाय वेदा.